नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नॉलेज ग्रोथ अकॅडमीमध्ये. मी शिवम तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट नंबर 47 सॉल्व करत आहोत. चॅप्टरचं नाव आहे प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट. ओके, चॅप्टर नंबर 11 आहे आणि इट्स फ्रॉम 5th स्टँडर्ड्स. आता हा जो प्रॉब्लेम सेट आहे कोणत्या कन्सेप्टवरती बेस आहे, तर आपण पाहिलं होतं की काही मेजरमेंटचे युनिट पाहिले होते, बरोबर. जसं की ml असेल, लिटर्स असेल, म्हणजे 1 लिटर्स इज इक्वल टू हाऊ मेनी मिली लिटर्स, 1 kg इज इक्वल टू हाऊ मेनी ग्राम्स, 1 मीटर्स इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. आता ह्या प्रॉब्लेम सेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, वर्ड न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत. आधी काय करायचं, वर्ड न्यूमेरिकलचं जे स्टेटमेंट आहे ते व्यवस्थित रीड करायचं, इन्फॉर्मेशन काय दिली ती पाहायची आणि मग तो क्वेश्चन सोडवायला सुरुवात करायचं. ठीक आहे, समजलं तुम्हाला? आय थिंक ही कन्सेप्ट समजली असं, म्हणजे काय कसं वर्ड न्यूमेरिकल सॉल्व करायचे. आज ऑलरेडी तुम्ही वर्ड न्यूमेरिकल सॉल्व केलेले आहेत. एक जस्ट रिवाईज करून घेऊया की 1 लिटर्स बरोबर असतात 1000 मिलीलिटर्स. ओके, त्याच्यानंतर 1 kg इज इक्वल टू पण असतात 1000 ग्राम्स. ओके, 1 मीटर्स इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर्स. ओके, आधी कोणतं युनिट असेल तर ते तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 1 किलोमीटर्स हे पण वापरलं जातं. 1 किलोमीटर्स इज इक्वल टू 1000 मीटर्स. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बाकी काही नाही, एवढ्या बेसिक कन्सेप्टवरतीच हा प्रॉब्लेम सेट असणार आहे. चला आपण लगेच क्वेश्चन नंबर 1 पासून सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 आहे, फॉर हिज बर्थडे. एक बर्थडे आहे कुणाचा, तर अजयचा बर्थडे आहे. अजय गेव 20 liters 450 ml of milk to the children in an ashramshala and 28 liters 800 milliliters to the children in orphanage. Okay, so how much milk did Ajay donate? अच्छा, बघा याच्यामध्ये बघा त्यांनी काय केलं आहे. अजय आहे, त्याने त्याच्या बड्डेच्या दिवशी काहीतरी मिल्कचं डोनेशन दिलेलं आहे. काही वेळेस त्यांनी एका आश्रमशाळेला दिलेलं आहे आणि एक ऑर्फनेजला दिलेलं आहे. आता आश्रमशाळा आणि ऑर्फनेज तुम्हाला माहिती आहे, तर त्यांनी डोनेट, आता आपल्याला विचारलं आहे की त्यांनी हाऊ मच मिल्क डीड अजय डोनेट, म्हणजे आपल्याला ह्या दोन्ही, हे जे दोन नंबर्स आहेत, हा एक नंबर आणि हा एक नंबर, यांचे आपल्याला ॲडिशन करायचे, बाकी काही नाही करायचं आहे. सो आपण काय करूया, इथे लिहून घेऊया. तर इथे लिटर्स आहे, तर तुम्ही इथे लिटर्स आधी लिहून घ्या, नंतर ml कॉलम करा. सो इथे मी लिटर्सचा कॉलम करत आहे, इथे mlचा कॉलम करत आहे. आणि मी पाहिलेलं आहे की 1 लिटर्स इज इक्वल टू 1000 ml असतात, हे मला माहिती आहे ही गोष्ट. सो लिटरच्या खाली लिटर लिहूया, इथे 20 येतील आणि इथे 450 ml या ठिकाणी येतील. आता 28 लिटर्स या ठिकाणी लिहूया आणि 800 या ठिकाणी लिहूया, यांची ॲडिशन करूया. छान असं तुम्ही इथे याला एक टेबल बनवू शकता, असा या प्रकारे असा बनवू शकता. ठीक आहे, काही हरकत नाही, छानपैकी स्केल आणि पेन्सिल वापरून तुम्ही बनवायचा आहे. आता पुढे पाहूया, यांची ॲडिशन करायची आहे. 0 0 0, 5 + 0 5, 0 कसे 5 होणार आहे इथे. हां, 4 + 8 होता 12. आता इथे आपण 2 लिहिणार. आपण काय करतो, आपल्याला माहिती की mlमध्ये इथे 3 डिजिट आहे आणि 4th युनिट काय होतो, सो 4th डिजिट आहे तो काय करतो, पुढच्या घरी शिफ्ट होतो. कारण इथे जर आपण 1 लिहिलं, ओके, म्हणजे हे 1250 झालं. तर 1250 म्हणजेच काय, आपण याला 1000 + 250 असं लिहू शकतो. येस, तर मी ते 250 लिहिलेलं आहे. तर हे 1000 ml हे काय होणार, 1 लिटर्स होणार. आता आपण ह्याला शिफ्ट करूया लिटर्समध्ये, बाकी काही नाही. 1 लिटर्सला मी इकडे शिफ्ट केल्यानंतर काय होणार, तुम्ही असं इथे लिहू शकता. ठीक आहे, सो 1250 इज इक्वल टू 1000 ml + 250 ml. सो 1 लिटर्स + 250 ml असंही तुम्ही लिहू शकता. खूप सोपं आहे. आता मी इथे 1ला का डायरेक्टली तिकडे शिफ्ट करतो, इथे 1 आला कॅरी म्हणूया आपण त्याला. 1 + 8 होतील 9 आणि 2 + 2 ह्या ठिकाणी 4 होतील. सो 49 लिटर्स 250 ml एवढं मिल्क जे आहे हे अजयने डोनेट केलेलं आहे. सो आपण इथे फायनल स्टेटमेंट पण लिहायचं आहे. सो देअरफॉर तुम्ही ते असं लिहू शकता, हे आहे आश्रमशाळेला डोनेटेड मिल्कचा हा नंबर आहे, हा ऑर्फनेजचा आहे. तुम्ही असंही लिहू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये हे स्टेटमेंट कशाचं आहे, 20 लिटर्स आणि 450 कशाचं आहे, तुम्ही या ठिकाणी लिहिलं. त्यानंतर 28 आणि 800 ml कशाचं आहे, ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे, छान दिसेल तुमचा आन्सर. सो देअरफॉर अजय डोनेटेड किती डोनेट केलं आहे त्यांनी, 49 लिटर्स 250 ml मिल्क. ओके,
बस एवढंच लिहायचं, बाकी अजून काय लिहायचं नाही. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया लगेच. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंडर द रुरल क्लीनलीनेस मिशन कॉलेज स्टुडंट क्लीन 1 किलोमीटर 750 meters ऑफ अ विलेज रोड दॅट इज 2 kilometers 275 meters लॉंग. हाऊ मच रिमेन टू बी क्लीन. ओके, आता त्यांनी बघा क्वेश्चन काय विचारलं, एक रोड आहे, ॲज्युम करा हा रोड आहे आणि हा रोड आहे 2 kilometers and 575 meter लॉंगचा. याच्यामधला ह्या कॉलेज स्टुडंटनी काय केलं, 1 kilometers म्हणजे 2 kilometers म्हणजे ते कमीच केलं असेल, म्हणजे आपण ॲज्युम करूया की एवढा रोड त्यांनी क्लीन केलेला आहे. ठीक आहे, हा एवढा रोड त्यांनी क्लीन केलेला आहे. तर आपल्याला विचारलं आहे की रिमेन किती राहिलेला आहे. हा रिमेनिंग कसा शोधणार आपण, तर ह्या व्हॅल्यूमधून ही व्हॅल्यू आपण मायनस करणार, सबट्रॅक्ट करणार आणि आपल्याला आन्सर मिळणार. म्हणजेच 2 kilometers 575 meters लॉंग मायनस 1 kilometer 750 meters. सो वी कॅन गेट द आवर रिक्वायर्ड आन्सर. सो फर्स्ट वी राईट डाऊन हिअर किलोमीटर्स, आपण किलोमीटर्स इथे लिहूया, मीटर्स इथे लिहूया आणि मला माहिती आहे की 1 kilometers इज इक्वल टू 1000 meters असतात. सो 2 kilometers 2च्या इथे 2 लिहूया. आता थोडंसं खाली घेऊया कारण इथे आपल्याला कॅरीची आवश्यकता लागू शकते. तर 2 आहे इथे, 575 इथे घेतलेलं आहे, 1 kilometers and 750 meters या ठिकाणी आलेलं आहे. आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. आता जो तुम्ही या ठिकाणी पाहिलं 575 इज स्मॉलर दॅन 750. सो व्हॉट वी डू, आपण काय करू शकतो इथे, तर हे 2 kilometersमधलं आपण काय करूया, इकडे 1 kilometers उसने देऊया. आता जेव्हा 1 kilometers मीटर्समध्ये येतात तेव्हा ते 1000 meters होतात. सो देअरफॉर इथे किती होतील, आपण इथे लिहूया 1575 meters आणि इथे राहतील 1 kilometer शिल्लक. समजलं, अगदी सोपं होतं. आता सबट्रॅक्शन करूया. 5 minus 0 किती होणार, 5 minus 0 होणार इथे 5, 7 minus 5 होता 2. आता 15 minus 7 कसं करणार आपण, हे 15 ना 5मधनं 7 जात नाही, आपण इथे काय, इथे 0 आला, इथे 15 आला, असंही तुम्ही म्हणू शकता. सोपं आहे, तसं जसं तुम्ही नॉर्मल वेनी करता तसं करू शकता. 15 minus 7 किती होतील इथे, 15 minus 7 होतात, 3 plus 5 8 होतात. ठीक आहे, सो 825 या ठिकाणी आलेलं आहे. 1 minus 1 0. सो व्हॉट इज अवर रिक्वायर्ड आन्सर, इथे तुम्ही लिहू शकता टोटल लेंथ ऑफ रोड. ओके, सो टोटल रोड, विलेज रोड असं म्हणू शकता. ठीक आहे, सो विलेज रोड लेंथ. ओके, आणि इथे रोड क्लीन बाय कॉलेज स्टुडंट. ओके, स्टुडंट असं म्हणू शकता. अगदी सोपं आहे. आता एवढं आपल्याला रिक्वायर्ड आन्सर म्हणजे रिमेन केवढा क्लीन करायचं बाकी राहिलं, तर क्लीन करायचा बाकी आहे. सो आपण इथे फायनल आन्सर लिहून टाकूया. आता तर फायनल आन्सर काय होईल, सो देअरफॉर काय करायचं इथे, हाऊ मच रिमेन टू बी क्लीन. सो 825 meters रिमेन्स टू बी क्लीन. बस बाकी काय नाही करायचं. सो देअरफॉर 825 meters रिमेन टू बी क्लीन. ठीक आहे, काय उघड होतं का याच्यामध्ये, नाही ना, सोपा होता प्रश्न. चला पुढचा प्रश्न पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बाबुळगाव यूज 21,250 liters of treated waste water in the field. Samvatsar use 31,350 liters of similar water, म्हणजे सेम ट्रीटेड वॉटर. हाऊ मच ट्रीटेड वेस्ट वॉटर वॉज यूज इन ऑल. ओके, म्हणजे टोटल किती आहे आपल्याला शोधायचं आहे. आता इथे लिटर्समध्ये दिलेलं म्हणजे आता आपल्याला फक्त यांची ॲडिशन करायची, बाकी काही नाही डोकं लावायचं आहे. तर हा नंबर आणि हा नंबर फक्त आपण ॲड करणार आहे, बाकी काही नाही करायचं आहे. सो एक गाव आहे त्यांनी एवढं पाणी वापरलेलं आहे, दुसरं संवत्सर आहे त्यांनी एवढं पाणी वापरलेलं आहे आणि टोटल किती आहे आपल्याला विचारलं आहे, बाकी काही नाही याच्यामध्ये. सो व्हॉट वी डू, सो 21,250 बाबुळगाव यूज वॉटर आणि संवत्सराने किती वापरलेलं आहे 3,1. खरं तर आपण युनिट म्हणजे लेफ्ट साईडपासून लिहायला पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता डिजिट सेम आहे त्यामुळे मी लिहिलेलं आहे. सो ॲडिशन करूया आणि हे आहे संवत्सर. ठीक आहे, यूज वॉटर. आता यांची ॲडिशन करूया. 0 + 0 0, 5 + 5 10, 0 आला इथे 1 कॅरी, 2 + 1 3, 3 + 3 6, 1 + 1 2, 3 + 2 5. सो आले आपल्याकडे 52,600 liters. ओके,
आता याच्यामध्ये काही वेळेस त्यांनी मिलीलिटर्स आपल्याला विचारलं असं, म्हणजे 21,250 लिटर्स अँड 500 मिलीलिटर्स एवढं पाणी वापरलं आहे, तर आपल्याला मिलीमीटर्स व्यवस्थेचं ॲडिशन करायला लागलं असतं. ठीक आहे, पण आता त्यांनी लिटर्स दिलेलं आहे, त्यामुळे काय डोक्याला ताप नाही. फक्त आपल्याला आन्सर लिहायचं आहे 52,600 लिटर्स एवढं पाणी वापरलेलं आहे, टोटल एवढं पाणी वापरलं आहे. ठीक आहे, सो देअर फोर काय आहे 52,000. ओके, सो 52,600 लिटर लिहायला विसरायचं नाही, लिटर्स ऑफ वेस्ट वॉटर. बघा, हे स्टेटमेंट फक्त कॉपी करायचं. ओके, ट्रीटेड वेस्ट वॉटर वॉज यूज. ओके, सो लिटर्स ऑफ ट्रीटेड वेस्ट वॉटर. सो ट्रीटेड वेस्ट वॉटर यूज इन ऑल. ओके, इथे वॉज पण तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, सोपं आहे ना, काय अवघड आहे याच्यामध्ये काहीच नाही आहे. चला पुढचा प्रश्न लगेच. फोर्थ झाला, आता इथे थर्ड झालेला आहे, फोर्थ आहे आता. इफ हाफ अ लिटर ऑफ मिल्क कॉस्ट 22 रुपीज, हाऊ मच विल 7 लिटर्स कॉस्ट. आता यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवूया. बघा, एक गोष्ट आहे, उदाहरण जर आपण बघितलं, साखर. ठीक आहे, एक शुगर आहे. शुगरची कॉस्ट 1 kg, तुम्ही वाण्याकडे जातच असाल शुगर आणायला वगैरे, काही घरातलं काही सामान आणायला, तर 1 kg शुगर आहे आपल्याकडे 50 रुपीजला आपण मानूया. ठीक आहे, आता मला सांगा हाफ kg कितीला असेल, अर्धा किलो कितीला असेल, ऑब्व्हियसली 25 रुपयाला. तसंच आता मला सांगा, इथे हाफ kg जर 25 रुपयाला देत असेल, तर 1 kgचं कॉस्ट आपण कसं काढतो? व्हॉट वी डू, जस्ट मल्टिप्लाय दिस 25/2. आपण 25ला 2ने मल्टिप्लाय की मला 1 kgची कॉस्ट मिळेल. तसंच तर करायचं इथे. आता पहा, इथे काय दिलं आहे, हाफ अ लिटर ऑफ मिल्क कॉस्ट 22 रुपीज, हाऊ मच विल 7 लिटर्स कॉस्ट. ओके, म्हणजे आपल्याला हाफ लिटरची कॉस्ट दिलेली आहे, तर आपण काय करणार, 1 लिटरची कॉस्ट आधी फाइंड आउट करणार. सो 1 लिटरची कॉस्ट मल्टिप्लाय विथ 7, वी गेट 7 लिटर कॉस्ट. एवढं सोपा प्रश्न आहे. सो कसं लिहिणार तुम्ही इथे? सो आपण आता लिहूया हाफ लिटर कॉस्ट. आधी गिवन डेटा पण लिहायचं गरज आहे. सो हाफ लिटर मिल्क कॉस्ट बरोबर 22 रुपीज. ओके, तुम्ही आता RS लिहू शकता किंवा तुम्ही आता सिम्बॉलही लिहू शकता, काही हरकत नाही. ओके, सो 1 लिटर मिल्क कॉस्ट बरोबर काय असेल, 22 मल्टिप्लाय विथ 2. बरोबर, सो 2 2 जा 4, 2 2 जा 4, 44 रुपीज या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे 1 लिटर मिल्कची कॉस्ट आहे 44 रुपीज. आता 7 लिटर कॉस्ट कशी फाइंड आउट करणार? सो नाव वी फाइंड आउट. सो नाव 7 लिटर मिल्क कॉस्ट बरोबर 7 लिटरची कसे असेल, ओनली वी जस्ट मल्टिप्लाय 44/7. ओके, सो 44 मल्टिप्लाय विथ 7, 7 चौक 28, 2 कॅरी, 7 चौक 28 आणि 2 30. सो 308 रुपीज. ओके, सो 308 रुपीज टोटल कॉस्ट आहे 7 लिटर्स मिल्कची. सो आपण इथे लिहूया इथे. सो देअरफॉर 7 लिटर्स मिल्क कॉस्ट इज 308 रुपीज. काय अवघड होतं ह्याच्यात? काहीच नाही, एकदम देअरफॉर. ठीक आहे, समजलं का? काय अवघड होतं ह्याच्यात? नाही. चला पुढचा प्रश्न पाहूया. नेक्स्ट वन आहे 5th वन. इफ द स्पीड ऑफ अ मोटरसायकल इज 40 km/h. ओके, एक मोटरसायकल आहे आणि त्याचा आपल्याला त्यांनी स्पीड दिलेला आहे. ओके, बरं, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन ॲन आवर अँड क्वार्टर. ओके, आता क्वार्टर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, क्वार्टर म्हणजे 1/4 आपण लिहितो. आता बघा त्यांनी काय दिलेलं आहे, 40 km/h, म्हणजे एका तासाला 40 किलोमीटर जाते. 1 तास तर आपल्याला मिळाला, 1 आवरचं आपल्याला मिळालं. फक्त आपल्याला क्वार्टरचं फाइंड आउट करायचं आहे, एका क्वार्टरमध्ये ते किती किलोमीटर जाईल, बस. म्हणजे काय करा, आपलं आन्सर मिळून जाईल. बघा आता कसं काढणार, तर स्टुडंट्स लक्षात द्या, इथे पहा, मोटरसायकल, स्पीड ऑफ मोटरसायकल इज 40 km/h. इथे लिहूया आपण, स्पीड ऑफ मोटर सायकल इज 40 km/h. ओके, सो आता मला सांगा, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन ॲन
आर अँड क्वार्टर. आता हे तुम्ही माहिती की तुम्हाला आर अँड क्वार्टर हे नंबर्समध्ये कसं लिहिणार, ठीक आहे. सो आर अँड क्वार्टर कसं लिहिणार आपण 1 अँड 1/4. ओके, 1 अँड 1/4ने आपण लिहिणार. आता हा काय झालेला मिक्स फ्रॅक्शन झालेला आहे, ह्याचं कसं कन्वर्जन करायचं हेही तुम्हाला माहिती आहे. सो 1 अँड 1/4 झालं. सो आपण आता लिहूया इथे. सो आपण म्हणूया इथे हाऊ फार इल ट्रॅव्हल इन अँड आर अँड क्वार्टर. सो टोटल डिस्टन्स. ओके, आता कारण आपण डिस्टन्सच फाइंड आउट करतोय. सो टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल इन 1 अँड 1/4 आर. ओके, सो 1 अँड 1/4 आर असं तुम्ही लिहू शकता. इज इक्वल टू काय करणार 1 अँड 1/4 मल्टिप्लाय विथ 40. बाकी काही नाही करायचं आहे. आता स्टुडंट्स 1 अँड 1/4 आता हे कसं असं 1 अँड 1/4 आहे. तुम्ही ह्याला असंही करू शकता बघा. कसं करणार इथे 1 आर प्लस 1/4 ओके आर. ओके, आणि ह्याला मल्टिप्लाय करा तुम्ही 40नी, म्हणजे 40 प्लस 1/4 मल्टिप्लाय विथ 40 असंही तुम्ही करू शकता. काही हरकत नाही त्याच्यामध्ये. मग ह्याला फर्स्ट 40ने मल्टिप्लाय करा आणि ह्याला फर्स्ट 40ने मल्टिप्लाय करा. आता जेव्हा तुम्ही इथे जर पाहिलं बघा, तुम्ही असंही करू शकता इथे 1 मल्टिप्लाय विथ डायरेक्ट असं लिहू शकता 1 मल्टिप्लाय विथ 40 आणि इथे 1/4 मल्टिप्लाय विथ 40. आता का असं केलं, कशामुळं केलं, हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. कारण 1 आर इथे बघा 1 आर आणि इथे पर आर आहे. एका तासामध्ये जर ती गाडी 40 किलोमीटर जात असेल तर इथे 1 आरचा टायमिंग किती, डिस्टन्स किती येणार 40 किलोमीटर्स येणार. सो 40 मल्टिप्लाय विथ 1 40. सो इथे 40 आलं आणि प्लस आता 1/4 म्हणजे 1 क्वार्टरमध्ये ती किती जाईल, तर 1/4 मल्टिप्लाय विथ 40. आपण ही गोष्ट शिकलेलो आहोत, प्रिव्हियस चॅप्टरमध्ये शिकलो आहे ना आपण डेसिमल्स चॅप्टरमध्ये, बरोबर. सो काय करायचं आहे इथे 40 आहे. सो 40 मल्टिप्लाय विथ 1/4. सो 40 मल्टिप्लाय विथ 1. सो 40/4. 4 1 जा 4 10 जा. सो वी गेट इथे 10 किलोमीटर्स. सो 40 प्लस 10 वी गेट 50 किलोमीटर्स. सो how far will it travel in an hour and quarter? So it will travel okay, so it will travel 50 kilometers in an hour and a quarter. सोपं होतं ना, यात काय अवघड होतं का, नाही. आता मिक्स फ्रॅक्शनमधनं कसं करणार तुम्ही, मिक्स फ्रॅक्शन जर तुम्हाला येत असेल 1/4 आहे, 1 अँड 1/4 आहे. मिक्स फ्रॅक्शनला आपल्याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करताना आपण काय करतो 4 मल्टिप्लाय विथ 1 म्हणजे 4 मल्टिप्लाय विथ 1 प्लस इथे 1 लिहिणार. ओके, सो डिवायडेड बाय 4. सो हे काय होणार 4 1 जा 4 प्लस 1 5. सो 5/4 या ठिकाणी आलं आणि जस्ट काय करायचं आहे 5/4 आहे ना इथे, मी इथे सॉल्व करतो, ठीक आहे. हे सो 5/4 मल्टिप्लाय विथ 40. बघा बरं 4 1 जा 4 1 जा 4 10. सो 5 मल्टिप्लाय विथ 10 5 मल्टिप्लाय विथ 10 वी गेट 50. असंही तुम्हाला 50 आन्सर मिळणार आहे. तुम्ही असंही सॉल्व करू शकता. ज्यांना असं जमतं त्यांनी असं सॉल्व करा, ज्यांना असं पद्धतीने नाही जमत त्यांनी असं सॉल्व करा, काही हरकत नाही आहे. ओके, समजलं कसं सॉल्व करायचं हा क्वेश्चन. अगदी सोपा प्रश्न होता, काय अवघड नव्हतं. जस्ट तुमचं डोकं वापरलं पाहिजे तुम्हाला इथे. आणि आधीचे जे कन्सेप्ट होते त्या विसरायच्या नाही आहेत, कारण बघा ती कन्सेप्ट आपल्याला इथे वापरली आपण, ही कन्सेप्ट आता आपण पुढे पण वापरणार आहोत. त्यामुळे बेसिक कन्सेप्ट विसरायचं नाही आहे. जर तुम्हाला समजलं नसेल, तुम्ही तो जो चॅप्टर होता आपला डेसिमलवाला 9th नंबर होता, बरोबर, म्हणजे आधीचा प्रिव्हियसचा चॅप्टर आहे, तो जरा थोडासा ब्रशअप करा, व्यवस्थित पाहून घ्या ते आणि कसं त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. कारण ते जर येत नसेल तर हे नाही येणार, हे जर नाही येत नसेल तर पुढचं नाही येणार. प्रत्येक वेळेस आपण रिपीट नाही करायचं, ठीक आहे. त्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित आल्या पाहिजे. आणि पुढचा प्रश्न पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन, इफ अ मॅन वॉक्स ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर, हाऊ लॉंग विल इट टेक हिम टू वॉक 3 किलोमीटर्स. ओके, 3 किलोमीटर जाण्यासाठी त्याला किती वेळ लागेल आपल्याला शोधायचं आहे. आता तुम्ही हा प्रश्न भरपूर वेनी सॉल्व करू शकता. तुम्ही आता इझी वे तुम्हाला सांगतो कसं सॉल्व करणार. आता 4 किलोमीटर पर आवर, आता बघा त्यांनी प्रति तासाला जर 4 किलोमीटर जात असेल तर 1 किलोमीटर्स तो किती वेळात जाईल असं तुम्ही शोधू शकता, बरोबर. 1 किलोमीटर त्याला किती वेळ लागतो, कसं शोधणार, तर 1 किलोमीटर पर आवर, एक आर किती मिनिटाचा असतो 60 मिनिटांचा असतो. सो आपण इथं लिहूया इथे. सो मॅन वॉक 4 किलोमीटर्स इन 1 आवर. ओके, सो 1 आवर म्हणजेच काय झालं 60 मिनिट्स झालं, असे तुम्ही लिहू शकता. सो देअरफॉर 1 किलोमीटर टाईम
इज इक्वल टू काय असेल 60 डिवायडेड बाय 4. म्हणजे काय करायचं आहे, हा जो 1 आर आहे 1 आर डिवायडेड बाय 4. आता 1/4 तुम्ही असंही करू शकता किंवा त्याला आपण मिनिटमध्ये कन्वर्ट केलं, कारण आता 4 किलोमीटर्स तो एका तासामध्ये जात असेल तर 3 किलोमीटर त्याला जाण्यासाठी एका तासापेक्षा कमीच वेळ लागणार आहे. ऑब्व्हियसली जर डोकं लावा बघा, जर तो 4 किलोमीटर्स 1 आरमध्ये पास करत आहे तर 3 किलोमीटर्स म्हणजे 4पेक्षा कमीच आहे, तर हे डिस्टन्स पार करण्यासाठी त्याला एका तासापेक्षा कमी वेळ लागेल. आता आपल्याला माहिती आहे 1 तास म्हणजे एका तासाच्या खाली काय होतं, मिनिट्स असतात. तर जेव्हा 10 मिनिटं 20 मिनिटं 30 मिनिटं 40 मिनिटं 50 मिनिटं 60 मिनिटं जेव्हा होतात तेव्हा 1 तास पूर्ण होतो. म्हणजे 1 आर इज इक्वल टू 60 मिनिट. हे कन्वर्जन इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजण्यासाठी. हे समजलं की तुम्हाला समजलं. तर 60 मिनिट्स आपण इथे लिहिलेलं आहे, तर 60 मिनिट्स बाय 4 म्हणजे आपल्याला मिळेल 1 किलोमीटर्सला तो किती वेळात जातोय. तर इथे 4 डिवाईड करा ना पटापट. काय आता एवढं सोपं तुम्हाला आता सांगायचं म्हटल्यावर खरंच 60 डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4, इथे आले 2 0. 4 1 जा 4 4 5 जा 20. 4 5 जाणार आहे, हां येस 4 5 जा 20. सो इथे आले 0 म्हणजे 15 मिनिट्स लागतात. सो 15 मिनिट्स लक्षात ठेवायचं आहे. आपण इथे हे 60 मिनिट्समध्ये घेतलं आहे म्हणजे 1 किलोमीटर्स तो 15 मिनटामध्ये ट्रॅव्हल करतोय. बघा बरं, जर तो 1 किलोमीटर 15 मिनटामध्ये ट्रॅव्हल करतोय तर आपला आन्सर येते का बरं. 4 किलोमीटरला बघा किती लागतं आहे. सो 15 मल्टिप्लाय विथ 4. 15 4 जा 60 म्हणजे 1 आवर म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. आपण इथपर्यंत बरोबर आहे. आपल्याला शोधायचं काय पण 3 किलोमीटर्स. सो हेन्स टाईम टेकन फॉर 3 किलोमीटर्स इज इक्वल टू काय करायचं आहे, 3 मल्टिप्लाय विथ 15. सो 3 मल्टिप्लाय विथ 15 15 त्रिक 45. सो 45 मिनिट. सो आपला आन्सर काय मिळालं इथे आपल्याला. सो हाऊ लॉंग विल इट टेक हिम टू वॉक 3 किलोमीटर्स. सो इथे आपला टाईम बनेल 3 किलोमीटरसाठी तो 45 मिनटं घेईल. ओके, चला आपण याचा आन्सर लिहूया इथे. सो देअर फोर ही विल टेक 45 minutes for 3 किलोमीटर. ओके, फॉर 3 किलोमीटर्स एवढं लिहिलं तरी काय हरकत नाही, बाद झालं एवढं. चला पुढचा प्रश्न पाहूया लगेच. क्वेश्चन नंबर 7 आहे, इफ अ रिक्षा ट्रॅव्हल्स ॲट अ स्पीड ऑफ 30 किलोमीटर पर आवर हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 3 क्वार्टर्स ऑफ ॲन आवर. ओके, आता 3 क्वार्टर्स ऑफ ॲन आवर म्हणजे 3/4 असतं, हे तुम्हाला माहिती आहे. रिक्षा ट्रॅव्हल्स ॲट अ स्पीड ऑफ 30 किलोमीटर पर आवर. ओके, सो तो इथे व्यवस्थित लक्षात द्यायचं, इथे तो 30 किलोमीटर प्रति तास, एका तासाला तो 30 किलोमीटर जातोय. त्यांनी विचारले हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 3 क्वार्टर्स ऑफ ॲन आवर. सो 3/4 तासामध्ये तो किती झाला, जस्ट 30 मल्टिप्लाय विथ बाय 3/4 यू गेट द आन्सर. सो आपण इथे लिहूया. सो रिक्षा ट्रॅव्हल्स ओके, सो रिक्षा ट्रॅव्हल्स ॲट a speed of 30 kilometer per hour. Okay, so for 3 quarter of an hour. Okay, so 3 quarter म्हणजे for 3/4 hour is equal to काय असेल, 3/4 मल्टिप्लाय विथ 30. बाकी काय नाही करायचं आहे. सो प्रोडक्ट काढूया आता. 3 मल्टिप्लाय विथ 30 किती होणार, 3 3 जा 9. सो 90/4 या ठिकाणी आलं. 4 म्हणजे हे 30 आणि 4 हे दोन्हीसुद्धा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे, किंवा 90 आणि 4 दोन्हीसुद्धा 2ने डिवाईड होतात. सो आपण ह्याला डिवाईड करूया 2ने, वरती डिवाईड करूया, खाली डिवाईड करूया 2ने. सो इथे वरती बनेल 45. 90 डिवाइडेड बाय 2 45 येतात, 4 डिवाइडेड बाय 2 येतात इथे 2. ठीक आहे, असं 45 काय ऑड नंबर आहे, 2 हा इवन नंबर आहे, म्हणजे आता 2ने डिवाईड होणार नाही. आता आपल्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो आपल्या इथे रिमाइंडरमध्ये डिनॉमिनेटरमध्ये काय पाहिजे, आपल्या इथे 10च्या मल्टिपल्समध्ये पाहिजे. सो 2 5 जा. आता मल्टिप्लाय करूया आपण ह्याला 5ने. तुम्ही डायरेक्टली इथंही केलं असतं तरी काय हरकत नव्हतं. ओके, म्हणजे इथं 4 आहे, 4च्या मल्टिपल्समध्ये 5 होते, तसं तुम्ही शोधून तसंही आन्सर फाइंड आउट केलं असतं, त्यात काय एवढं काय वेगळं नव्हतं, पण असं केलं तरी काय हरकत नाही. सो 5 5 जा 25. सो इथे 5 आले, इथे 2 कॅरी. 5 4 जा 22, इथे 22 आले. 5 2 जा 10. ओके, आता इथे 10 आहे म्हणजे डेसिमल पॉईंट कुठे येईल इथे.
सो 22.5 काय असेल आपल्या इथे 22.5 किलोमीटर्समध्ये येईल, कारण आपण हे डिस्टन्स फाइंड आउट केलेलं आहे बरोबर. सो 3/4 मल्टिप्लाय विथ 30 आपल्याला मिळालेलं आहे 22.5 किलोमीटर्स. अगदी सोपं होतं की नाही, याच्यात काय अवघड होतं का? काही नव्हतं अवघड, अगदी सोपा प्रश्न होता हा. ठीक आहे. सो आपण इथे लिहू शकता तुम्ही इथे. सो फॉर विल इट ट्रॅव्हल इन 3/4 ऑफ एन आवर. सो तुम्ही म्हणू शकता इथे देअरफॉर ओके देअरफॉर 22.5 kilometers it will travel in 3/4 quarters, म्हणजे 3/4 म्हणजेच 3/4 ऑफ एन आर. ओके, सो ऑफ एन आर. ठीक आहे, समजला. अगदी सोपा प्रश्न होता हा सुद्धा. चला तर स्टुडंट्स, क्वेश्चन नंबर 8 आहे. ड्युरिंग क्लीनलीनेस वीक चिल्ड्रन क्लीन द पब्लिक पार्क इन देअर टाउन. ओके, काही मुलं आहेत त्यांनी त्यांच्या गावामध्ये जे पब्लिक पार्क आहे ते स्वच्छ केलेलं आहे. दे कलेक्टेड 3/4 kilograms ऑफ प्लास्टिक बॅग्स. ओके, त्यांनी काय केलेलं 3/4 kilograms. ओके, आता लक्षात घ्यायचं आहे 3/4 म्हणजे 3/4 kilograms ऑफ प्लास्टिक बॅग्स. बघा 3/4 kg. ठीक आहे, इथे kg. आता पुढे अँड 5.5 kilograms ऑफ अदर गॅर्बेज. ओके, सो 5.5. सो इथे काय होईल 5.5 kg ऑफ अदर गार्बेज. हाऊ मच गार्बेज डीड दे कलेक्ट इन ऑल. टोटल त्यांनी किती कलेक्ट केलेलं आहे आपल्याला शोधायचं आहे. आधी मला 3/4 kgला kg आणि ग्राम्समध्ये कन्वर्ट करून लिहावं लागेल. 5.5 kgला मला इथे किती kg आहे, किती ग्राम्स आहेत ते सांगावं लागेल, तेव्हा आपल्याला कुठे याचा आन्सर काढता येईल. त्याचा आन्सर कसा काढणार आपण. सो दे कलेक्टेड प्लॅस्टिक बॅग्स. सो आपण इथे लिहूया प्लॅस्टिक बॅग बरोबर. ओके, सो प्लॅस्टिक बॅग्स वेट इज इक्वल टू 3/4 kg. आता मला सांगा 1 kg म्हणजे 1000 ग्राम्स असतात, तर इथे मी लिहू शकतो का. सो 3/4 मल्टिप्लाय विथ 1000. येस 1000. आता हे कशामध्ये होईल, ग्राम्समध्ये कन्वर्ट होईल, कारण एक सर्कल ॲज्युम करा. ठीक आहे, जसं आपण फ्रॅक्शनमध्ये शिकलोच होतो. आता हा आहे 1 kgचा सर्कल. आता हा 1 kgचा जर सर्कल असेल त्याचे मी 4 इक्वल भाग केले. 1 kgला मी 4 इक्वलमध्ये डिवाईड केलं तर 1/4 कितीचा होईल, 250 ग्रामचा होईल ना. 1000 आहे टोटल ग्राम्स, कारण 1 kg म्हणजेच 1000 ग्राम्स. ओके, आता 1 kg म्हणजे 1000 ग्रामला मी जर 4 भागामध्ये डिवाईड केलं तर एक भाग 250 ग्राम्स, दुसरा 250 ग्राम्स, तिसरा 250 ग्राम्स, 250 250 आणि 250. ओके, आता 3/4 म्हणजे काय झालं, हा एक, हा सेकंड आणि थर्ड. 250 + 250 + 250 750 या ठिकाणी येतील. ओके, सो 750 ग्राम्स म्हणजे आपलं 3/4 झालेलं आहे. अगदी सोपं आहे की नाही, असंही तुम्ही काढू शकता. असं थोडंसं डोकं लावलं जर समजलं का तुम्हाला कसं काढायचं आपल्याला, तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करून सुद्धा काढू शकता. बाकी काही नाही डोकं लावायचं आहे. सो कॅल्क्युलेशन कसं करायचं, आता 3/4 मल्टिप्लाय विथ 1000 आहे. तुम्ही 1000ला 4ने डिवाईड करा. सो 1000ला जर मी 4ने डिवाईड केलं, बघा बरं 1000 हे थोडंसं ट्रिकी वाटतं की नाही. 1000ला 4ने डिवाईड करानंतर 3ने मल्टिप्लाय करा, एवढं कशाला डोकं लावत बसायचं. अजून सोपं जसं मी तुम्हाला सांगितलं 750 ग्राम्स असतं 3/4 kg, तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. ओके, पण आपण करून पाहूया असं पण येतं आहे का, ते पण असेल ना. सो 2 जा 8, इथे आले 2, खाली वरतून 20, 4 5 जा ना, 4 5 जा 20, वरून आला 0, अगेन 0, म्हणजे 250 या ठिकाणी येत आहे. ओके, सो 250 मल्टिप्लाय विथ 3 मल्टिप्लाय विथ 250 ग्राम्स म्हणजे हे झालं 750 ग्राम्स. ओके, सो प्लॅस्टिक बॅग्सचं वेट किती आहे, 750 ग्राम्स. आता आपल्याला काय काढायचं आहे इथे, कशाचं आहे बाबा, अदर गार्बेज. सो अदर गार्बेज इज इक्वल टू 5.5. ओके, सो 5 kg + ½ kg. आता मी ½ kgला, अर्धा किलोला मी 500 ग्राम्स लिहू शकतो ना. 1000 ग्राम्स म्हणजे 1 kg, म्हणजे 500 ग्राम्स म्हणजे अर्धा किलो बरोबर. सो 5 kg अँड 500 ग्राम्स. बघा बरं, ग्राम्स मिळाला तर त्यांची ॲडिशन करायची आणि आपलं टोटल मिळून जाईल. सो आपण इथे लिहूया. आता मी आता थोडंसं इथे लिहितो, त्याला जरा डिवाईड करतो जरा. सो देअरफॉर टोटल गार्बेज यांची ॲडिशन करायची, त्यामुळे मी इकडे बाजूला लिहिलं आहे. सो kgच्या खाली kg
ग्रामच्या खाली ग्राम्स. सो के जी आहे किती इथे 5 kg. आपण याला लिहूया 5 kg 500 ग्राम्स आणि हे 750 ग्राम्स. ओके, ह्यांची ॲडिशन करून घेऊया लगेच आपण. सो 0ला 0, 0 + 5 5, 7 + 5 होतात किती इथे 12 होतात. तो इथे 2 इथे लिहायचा आणि पुढचा 1 जायचा के जीमध्ये, कारण इथे 4th प्लेस आला की नाही. सो आपण इथे युनिटला आपण तिकडे शिफ्ट करून देतो. सो 1 + 5 होता 6. सो 6 kg 250 ग्राम्स आपला आन्सर बनेल. सोपं होतं की नाही. सो आपण इथे फायनल आन्सर लिहून टाकूया लगेच. हाऊ मच गार्बेज डिड दे कलेक्टेड. सो दे कलेक्टेड total 6 kg 250 grams garbage. काय अवघड होतं याच्यामध्ये? काय अवघड होतं नाही ना, सोपं होता प्रश्न. चला, उगाच क्वेश्चन मोठा दिसला म्हणून काय घाबरून जायचं नाही. अगदी सोपा प्रश्न होता. ओके ना. तुम्ही ज्या कन्सेप्ट आधी वापरल्या तेच आपण इथे वापरल्या. बाकी काय केलं का? काय वेगळं वापरलं का? डोकं आपण वापरलंच नाही. अगदी सोपं होता. चला पुढचा पाहूया. तर स्टुडंट्स, क्वेश्चन नंबर 9 पहा. इफ वन शर्ट नीड 2 meters 50 centimeters ऑफ क्लॉथ, हाऊ मच क्लॉथ डू वी नीड फॉर 5 शर्ट्स. आता हा जो क्वेश्चन आहे ना, 2 वेने सॉल्व करता येतो. हा जो नंबर आहे तुम्ही याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करा, म्हणजे हा होईल 2.50 मीटर्स. आता सेंटीमीटर मीटरचं कसं कन्वर्ट करायचं डेसिमलमध्ये हे तुम्हाला आता शिकवायची गरज नाही आहे. ऑलरेडी आपण प्रिव्हियस प्रॉब्लेम सेटसुद्धा सॉल्व केलेले आहे त्याच्यावरती, आणि प्रिव्हियस चॅप्टरमध्ये शिकलो होतो 9th नंबर डेसिमल्समध्ये. आता ह्या नंबरला आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार 5ने. ओके, सो तुम्हाला डेसिमलचं प्रोडक्ट काढता येत असेल तर तुम्ही ह्या वेने जा, किंवा अजून एक वे आहे तुम्ही त्या वेने सुद्धा गेलं तरी काय हरकत नाही. आपण काय करणार, 2 मीटर्सला आधी सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करणार. आपण टोटल किती सेंटीमीटर्समध्ये आहे ते फाइंड आउट करणार. त्या व्हॅल्यूला आपण 5ने मल्टिप्लाय करून देन आपण त्याला मीटर्समध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे कसं पहा, 1 meters इज इक्वल टू 100 सेंटीमीटर असतं हे तर मला माहिती आहे. सो देअरफॉर 1 शर्ट नीड्स 1 शर्ट required cloth is equal to 2 meters 50 centimeters. आता काय करायचं आहे, 2 multiply with 100 and then plus 50, म्हणजे काय झालं इथे 200 सेंटीमीटर झालं ना. 2 मीटर्सचं सेंटीमीटरमध्ये 1 मीटर्सला जर 100 सेंटीमीटर तर 2 मीटर्सला 200 सेंटीमीटर. सो 200 + 50 हे झालं 250 सेंटीमीटर. टोटल किती झालं, 250 सेंटीमीटर कापड लागतं. ठीक आहे. आता 5 शर्टला किती लागेल बुवा, तर 5 शर्टला तर 5 शर्ट रिक्वायर्ड क्लॉथ. ओके, सो रिक्वायर्ड क्लॉथ इज इक्वल टू 250 सेंटीमीटर मल्टिप्लाय विथ 5. का बरं असं केलं 250 मल्टिप्लाय विथ 5? कारण तुम्ही पहा, एक चॉकलेटची किंमत जर 5 रुपये असेल तर 10 चॉकलेटची किंमत तुम्ही कसं काढता, 5 × 10. तसंच जर एक टी शर्ट जर एवढ्या सेंटीमीटरमध्ये असेल तर 5 टी शर्टला आपण काय करणार, 250 मल्टिप्लाय विथ 5. समजलं ना, डोकं लागलं ना तुमचं, इथे कळलं ना कसं केलं ते. हां, तर ह्याला मल्टिप्लाय करायचं 250 मल्टिप्लाय विथ 5. आता तोंडी आलं पाहिजे ना तुम्हाला, तर मी इथे करून दाखवा. आता मी तुम्हाला करून दाखवणार, तुम्हाला तोंडी करून दाखवते, तुम्ही कॅल्क्युलेट करा पटापट. ठीक आहे, जर तुम्हाला जमत नसेल तर असं तोंडी. सो 5 0 0, 5 5 25. सो 5 आले इथे, 2 कॅरी, 5 2 10 आणि 2 10 आणि 2 होता 12. सो 1250 सेंटीमीटर या ठिकाणी आलेलं आहे. आता 1250ला तुम्ही अगेन कन्वर्ट करू शकता मीटर्समध्ये. काय करायचं आहे, ह्याला आपण करणार मीटर्समध्ये जेव्हा कन्वर्ट करतो, म्हणजे इथे पहा काय झालं 1250. सो देअरफॉर मी जरा इथे लिहितो. ठीक आहे, नाही इथेच खाली लिहिलं तर काय हरकत नाही. हे काय झालं 1250 म्हणजेच 1200 + 50 झालं की नाही. आता 1200 सेंटीमीटर्स आपण पाहिलं होतं. 1 मीटर्स इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, 2 मीटर्स इज इक्वल टू 200, 3 मीटर्स इज इक्वल टू 300, अप टू पुढे पुढे चला चला म्हणत चला माझ्यासोबत. हां, 8 आले का. 8 मीटर्स इज इक्वल टू 800, 9 मीटर्स इज इक्वल टू 900, 10 इज इक्वल टू 1000, 11 इज इक्वल टू 1100, 12 इज इक्वल टू 1200. बघा मिळालं की नाही. म्हणजे हे झालं 12 मीटर्स + 50 सेंटीमीटर्स. सो देअरफॉर 12 मीटर्स 50 सेंटीमीटर. आता हे आपण कन्व्हर्जन ऑलरेडी पाहिलेलं होतं, त्यामुळे मी आता जास्त इथे वेळ घालवत नाही तुमचा. सो 12 मीटर्स 50 सेंटीमीटर आपला आन्सर आलेला आहे. तर आपण इथे आन्सर लिहूया, फायनल आन्सर. काय आन्सर आपला आहे, सो देअरफॉर 5 शर्ट्स रिक्वायर्ड 12 मीटर्स 50 सेंटीमीटर क्लॉथ. ठीक आहे,
सोपं होतं ना, याच्यामध्ये काय अवघड होतं का? नाही. जर तुम्हाला जर डेसिमलचा जर प्रोडक्ट काढता असेल तुम्ही त्या वेने सुद्धा काढू शकता. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन आहे 10 नंबर आहे आता. इफ अ कार ट्रॅव्हल 60 किलोमीटर्स इन आर, ओके, म्हणजे एका तासामध्ये 60 किलोमीटर ती कार जाते. हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 2 hours, 50 minutes, 15 minutes, हाफ ॲन आवर अँड 3.5 hours. एकाच क्वेश्चनमध्ये त्यांनी 4 प्रश्न विचारले. ठीक आहे. चला आपण एक एक सॉल्व्ह करूया. फर्स्ट वन, 2 hours किती लागतील? जर एका तासाला जर 60 किलोमीटर तर 2 hours इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय विथ 60 म्हणजे 120 किलोमीटर्स जाईल. ओके नाही. चला पहिल्याचा आन्सर मिळाला आपल्याला 120 किलोमीटर्स. ओके, छान असं व्यवस्थित लिहायचं जसं मी ते लिहिले आता. ओके, आता सेकंड वन 15 मिनिट्ससाठी कसं करणार? सो आपल्याला काय करायला आधी मिनिट्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो 1 hour 60 किलोमीटर्स म्हणजे 60 मिनिट्स इज इक्वल टू 60 किलोमीटर्स. सो देअरफॉर 15 मिनिट्स इज इक्वल टू, आता मला सांगा 1 hour इज इक्वल टू 60 किलोमीटर्स म्हणजे 60 मिनिट, एक तास म्हणजे 60 मिनिटाचा असतो. 60 मिनिट बरोबर 60 किलोमीटर्स. तर 15 मिनिट्स बरोबर किती असेल आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे काय करणार आपण इथे, कसं कॅल्क्युलेट करणार? तुम्ही या ठिकाणी 1 मिनिट्सला किती लागतं तसं शोधू शकता. बरोबर, म्हणजे 60 डिवायडेड बाय 60 म्हणजे तुम्ही असं करून सुद्धा काढू शकता. एका मिनिटाला तो 1 किलोमीटर जातोय. बघा बरं. सो इथे तुम्ही काढू शकता. कसं करणार इथे? सो सेकंड वन, जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं बघा स्टुडंट, 60 मिनिट्समध्ये 60 किलोमीटर्स आहे तर 15मध्ये. आता मला सांगा 60 मिनिट 60 किलोमीटर्स बरोबर. 15 काय आहे? हा 60चा 1/4 आहे. बघा बरं, 60 मल्टिप्लाय विथ 1/4. हा जर 60चा एक सर्कल असेल बघा, हा 60चा एक पूर्ण सर्कल असेल तर 1 क्वार्टर 15 मिनिट्सचा असेल, सेकंड क्वार्टर 15 मिनिट्सचा असेल, थर्ड 15 आणि फोर्थ 15. ओके, 15 4 जा 60 होतात. बरं, म्हणजे 1/4 आलं. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? हा जर 1/4 असेल तर 60 किलोमीटरचं 1/4 आपला डिस्टन्स काढावं लागेल. सो देअरफॉर 15 मिनिट्स बरोबर 1/4 मल्टिप्लाय विथ 60. सो 4 किती होतील? 4 1 जा 4 अँड 4 5 जा म्हणजे 15 मिनिट्स आले, या 15 किलोमीटर्स आले. ठीक आहे, म्हणजे 15 मिनिटामध्ये 15 किलोमीटर जातं आहे. हो की नाही? समजलं की नाही कसं आपण काढलं? तुम्ही अजून सोपा वेने काढू शकता. बघा 60 मिनिटामध्ये 60 किलोमीटर, तर 30 मिनिटामध्ये 30 किलोमीटर जाईल. ह्याचा हाफ, 60चा हाफ 30, तर 60 किलोमीटरचा हाफ 30 किलोमीटर्स आलं. ह्याचा हाफ अजून करूया, 15 मिनिट्समध्ये 15 किलोमीटर जाईल. तुम्ही असंही लिहू शकता. काय अवघड होता का? नाही, असं तुम्ही केलं तर काही हरकत नाही आहे. चला, म्हणजे तुम्हाला आन्सर व्यवस्थित समजला असेल आता. ओके, चिल्ड्रन डोक्यामध्ये. चला आता हाफ ॲन आवरमध्ये आपल्याला काढायचं आहे. सो हाफ ॲन आवर आत्ताच आपण बघितलं ना, हाफ ॲन आवर 30 मिनिट्स बघितलं ना रे. सो थर्ड वन, सो हाफ ॲन आवर म्हणजे हाफ आवर इज इक्वल टू काय असेल? हाफ आवरमध्ये 30 किलोमीटर्स आता आपण पाहिलं म्हणजे हाफ आवर म्हणजे 30 मिनिट्स बरोबर 30 किलोमीटर्स. तुम्ही असं लिहू शकता 60 मिनिट्स इज इक्वल टू 60 किलोमीटर्स. सो देअरफॉर 30 मिनिट्स इज इक्वल टू 30 किलोमीटर्स. चला पुढे 3.5 hours. ओके, आता 3.5 hours किती? बघा बरं, 3.5. सो 3.5 hours ठीक आहे इज इक्वल टू किती आपल्याला शोधायचं आहे. ओके, 3.5 सो एका तासाला जर 60 किलोमीटर तर 3 तासाला किती असेल आणि हाफ आवरला किती असेल? बघा आपण याला असं डिस्ट्रीब्यूट करू शकतो, 3 hour प्लस हाफ आवर. ओके, सो 3 hourमध्ये किती? 1 hourला 60 किलोमीटर. सो 3 मल्टिप्लाय विथ 60 आणि हाफ मल्टिप्लाय विथ 60 बरोबर. सो 6 3 जा 18. सो 180 प्लस 2 1 जा म्हणजे इथे 30 आलं. ओके, सो 30 किलोमीटर्स या ठिकाणी आलेलं आहे. सो यांची ॲडिशन करूया. सो 180 प्लस 30 काय होणार इथे? 210 होणार. सो 210 किलोमीटर्स. ओके, समजलं का? अगदी सोपं होतं की नाही? याच्यात काय अवघड होतं का? नाही. आपण काय केलं? जस्ट डिवाइड केलं. 3.5 hourला इज इक्वल टू 3 hour प्लस हाफ आवर. ओके, सो 3 hourला किती लागलं? 3 hourला 3 मल्टिप्लाय विथ 60, कारण एका आवरमध्ये जर 60 किलोमीटर जात असेल तर 2 तासामध्ये 120, 3 तासामध्ये 180 किलोमीटर्स. हे समजलं? ठीक आहे. आता अर्ध्या तासामध्ये किती जाईल? एका तासाला जर 60 किलोमीटर तर अर्ध्या तासाला तो 30 किलोमीटर जाईल. तो 180 प्लस 30 आपल्याला मिळालं 210 किलोमीटर. एवढं सोपं होतं, बाकी काही नाही. जसं तुम्ही थिंक कराल त्या वेने तुम्हाला याचं सोल्युशन मिळायला सुरुवात होईल. ओके, चला पुढचा पाहूया.
नेक्स्ट क्वेश्चन आहे 11 नंबर. इफ वन गोल्ड बँगल इज मेड फ्रॉम 12 ग्राम्स टू 50 मिलीग्राम्स ऑफ गोल्ड. ओके, एक बांगडी आहे ती 12 ग्राम्स आणि 250 मिलीग्राम्स सोन्याने बनवली जाते. हाऊ मच गोल्ड विल बी नीडेड टू मेक 8 सच बँगल्स. ओके, 8 बँगल्सला 8 बांगड्यांना किती सोनं लागेल आपल्याला शोधायचं आहे. आणि 1000 मिलीग्राम्स इज इक्वल टू 1 ग्राम्स बनतं, तेही आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. बरोबर. सो आपण काय करणार, 1 गोल्ड बँगल वेट इज इक्वल टू 12 ग्राम्स 250 मिलीग्राम्स. ओके, आता मला सांगा 12 ग्राम्सला मला जर मिलीग्राम्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. काय करायचं आहे, 12 मल्टिप्लाय विथ 1000 करायचं आहे, कारण 1000 मिलीग्राम्स इज इक्वल टू 1 ग्राम्स. आपण तुम्ही असंही म्हणू शकता की 1 ग्राम्स इज इक्वल टू 1000 मिलीग्राम्स. सो काय होईल ते 12,000 होईल. सो 12,000 मिलीग्राम्स. ओके, सो 12,000 मिलीग्राम्स प्लस 250 मिलीग्राम्स किती होणार इथे, 12,250 मिलीग्राम्स. ठीक आहे, काय अवघड होतं याच्यामध्ये नाही. तुम्ही याला डेसिमलमध्ये पण कन्वर्ट करू शकता, पण ते डेसिमलचं प्रोडक्ट तुम्हाला काढावं लागेल, त्यामुळे एवढं काय भानगडीत पडू नका. सो 12,250 मिलीग्राम्स. आता काढूया 8 गोल्ड बँगल वेट. काय असेल, 1 गोल्ड बँगल वेट मल्टिप्लाय विथ 8 करायचं आहे. सो 12,250 मल्टिप्लाय विथ 8. आता यांचं प्रोडक्ट काढा. जमतं ना तुम्हाला प्रोडक्ट काढायला, तुम्ही सगळे हुशार आहेत मला माहिती आहे, तुम्हाला आरामात प्रोडक्ट याचं जमेल. सो 12,250 मल्टिप्लाय विथ 8. 8 0 0 8 5 40, 4 आले, 8 2 16 4 20. सो 0 आले 2 इथे, 8 2 16, 16 2 16 2 किती होणार, 16 2 18. सो 8 आले, 1 कॅरी, 8 1 8 आणि 1 9. सो 98,000 या ठिकाणी आलेलं आहे. सो 98,000 जर असेल ग्राम्समध्ये, मिलीग्राम्समध्ये, तुम्ही याला ग्राम्समध्ये कन्वर्ट करू शकता ना. सो 98,000 म्हणजेच काय झालं, 98 ग्राम्स. बरोबर की नाही, 98,000 मिलीग्राम्स म्हणजे 98 ग्राम्स. सोपं आहे ना, बघा बरं, कॅल्क्युलेट करा. 1 ग्राम्स इज इक्वल टू 1000 मिलीग्राम्स, 2 ग्राम्स इज इक्वल टू 2000 मिलीग्राम्स, 3 ग्राम्स इज इक्वल टू, असं जा तुम्ही 98पर्यंत. बघा, तुम्ही असं जाण्यापेक्षा कशाला डोकं लावता, इथे सोपं आहे ना. 1000 मिलीग्राम्स बरोबर 1 ग्राम्स, तर 98,000 मिलीग्राम्स बरोबर 98 ग्राम्स असणार. जास्त डोकं नाही लावायचं, सगळं बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हाला सगळं येतं आहे, फक्त तुम्ही जरा डोकं लावत नाही, बाकी काय नाही. ओके, सो 98,000 मिलीग्राम्स इज इक्वल टू 98 ग्राम्स. आणि फायनल आन्सर इथे लिहायचं आहे. तर तुम्ही आन्सर इथे लिहा. ओके, इथे मी जरासं छोट्या अक्षरात लिहितो. ओके, सो हाऊ मच गोल्ड विल बी नीडेड टू मेक 8 सच बँगल. सो 98 ग्राम्स गोल्ड रिक्वायर्ड फॉर 8 बँगल्स. सोपा होता ना रे प्रश्न, काय अवघड होतं का याच्यामध्ये, काही नाही. तुम्ही असंही करू शकता. बघा, अजून एक मेथड तुम्हाला सांगतो मी. एकाला एवढं आहे, तर एकामध्ये अजून एक ॲड करा, म्हणजे दोघाला एवढं लागेल. मग अजून ॲड करा, 3 आला, मग 4 आला, मग 5 आला, मग 6 आला, मग 7 आला, मग 8 आला. असंही तुम्ही करून काढू शकता, त्यावेळी करू शकता. जरा थोडंसं लेंदी होईल, काहींना असं नाही जमलं, तुम्ही तसं काढा. म्हणजेच एक जर 2 रुपयाला असेल तर 2 चॉकलेट, 2 + 2 4 रुपयाला, 3 चॉकलेट, 2 + 2 अजून 6 रुपयाला, 4 चॉकलेट, 6 + 2 8 रुपयाला, 5 चॉकलेट 10 रुपयाला. तुम्ही असं काढून 8पर्यंत जाऊ शकता, पण ते खूप लेंदी होईल. ह्या वेळीच खूप मला वाटतं इझी पडेल. ठीक आहे, समजलं ना तुम्हाला, काय अवघड आहे याच्यामध्ये, काहीच नाही. तुम्ही आता हुशार आहात, सगळे हुशार झालेले आहात. आणि पुढचा प्रश्न पाहूया. हाऊ मेनी पाउचेस ऑफ 20 ग्राम्स क्लोज ईच कॅन बी मेड फ्रॉम 1 kg टू 40 ग्राम्स ऑफ क्लोज. ठीक आहे, एक पाऊच कितीचा आहे, 20 ग्रामचा आहे. आपल्याकडे टोटल किती आहे, 1 kg टू 40 ग्राम्स आहे. म्हणजे आपल्याला डिवाईड वापरायचं आहे, डिव्हिजन वापरायचं आहे. आपल्याला काय करावं लागेल, ह्याला ग्राम्समध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. ओके, सो टोटल क्लोज. ओके, सो टोटल क्लोज बरोबर 1 kg टू 40 ग्राम्स. आता 1 kg म्हणजे 1000 ग्राम झालं, हे तुम्हाला माहिती आहे, आता सांगायची गरज नाही. तो 1000 ग्राम्स प्लस 240 ग्राम्स म्हणजे किती झालं, 1240 ग्राम झालं टोटल. आपण काय केलं, त्याला ग्राम्समध्ये कन्वर्ट करून घेतलं. ठीक आहे, ह्याला आपण ग्राम्समध्ये कन्वर्ट केलं. का बरं, कारण एका क्लोजची आपल्याला पाऊच जी आहे 20 ग्राम्स दिलेली आहे. आता सो देअरफॉर टोटल पाउचेस
मेड. ओके, सो टोटल पाउचेस इज इक्वल टू काय असेल 1240 डिवायडेड बाय 20. सो स्टुडंट्स इथे पहा आपण असं का केलं बरं, इथे 1240 डिवायडेड बाय 20 का केलं असं, कारण इथे पहा 1 ग्राम्स म्हणजे 20 ग्रामचा 1 किलो आहे. ठीक आहे, सो 1 किलो जो आहे तो 20 ग्रामचा आहे. तर किती किलोज 1240 ग्राम्सचे असतील, कसं आपण शोधणार, आपण काय करत होतो 1चं 20 ग्राम्स, सो 2चं काय असेल 40 ग्राम्स असेल, 3चं काय असेल असं आपण जाणार. म्हणजे आपण काय करणार, आपल्याला जर 40 ग्राम्स, आता बघा इथे मी छान तुम्हाला सांगतो, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. ठीक आहे, सो 2चं किती असेल 40 ग्रामचं असेल. आता 4चं किती असेल, 3 आपण स्किप करूया, 3चं किती असेल इथे 60 आणि 80 ग्राम्स असेल. आता मला सांगा बरं, माझ्याकडे इथे 4 नाही, मला माहीतच नाही, आपण काय करणार 80ला जर मी 20ने डिवाईड केलं म्हणजे 80 डिवायडेड बाय 20 किती होतात, इथे 4 येतात, कारण 24 80. सो इथे 4 आले म्हणजे आपला 4 पाउचेस मिळाले ना, म्हणजे आपण असं सोडू शकतो, म्हणून आपण इथे डिवाईड वापरलं. समजलं ना तुम्हाला, थोडंसं प्रॅक्टिकली जर तुम्ही गेला ना तुम्हाला समजून जाईल लगेच, काय याच्यात अवघड नाही आहे. सो देअरफोर आता डिव्हाइड करायचं रे, आता काय करणार, तुम्हाला 20चा टेबल माहिती पाहिजे ना, आता तुम्ही 5th स्टँडर्डला आलेला आहात. सो 1240 डिवायडेड बाय 20. आता इथे फर्स्ट 0चा जाईल, कारण आता 20च्या टेबलमध्ये 12 तर येत नाही, छोटा येतो, सो 0 मायनस करूया. सो इथे 2 आला, 1 आला, इथे खाली 4 आला इथे. सो 20 किती जा बाबा, तो 26 जा 120. ओके, सो 26 जा 120 आले, इथे 4 वरून घेतला 0. सो 22 जा इथे 40, 0 म्हणजे 62 आपल्याला पाउचेस लागतील. ओके, सो इथे येईल 62 पाउचेस. सो देअरफोर हाऊ मच कॅन बी मेड फ्रॉम 1 kg 240 grams ऑफ क्लोज. सो 62 पाउचेस मेड फ्रॉम 1 kg 240 grams ऑफ क्लोज. जमलं ना, चला पुढे पाहूया. नेक्स्ट वन आहे, सीमाज मदर बॉट 2 मीटर 70 सेंटीमीटर ऑफ क्लॉथ फॉर अ कुर्ता. एक सीमाची आई आहे, तिने एवढं 2 मीटर 70 सेंटीमीटर क्लॉथ वापरलेला आहे कुर्त्यासाठी, आणि 2 मीटर्स 40 सेंटीमीटर फॉर अ शर्ट. हाऊ मच क्लॉथ डीड शी बाय इन ऑल. टोटल किती आहे, अगदी सोपा प्रश्न आहे, याच्यात काय अवघड नाही, पटापट लिहून टाकूया. मीटर्स, सेंटीमीटर्स, 2 आणि 70, 2 आणि 40, ॲडिशन करायची आहे, 0ला 0, 7 आणि 4 11. सो इथे 1 इथे लिहायचा, 1 इथे द्यायचा. सो 2 + 1 3, 3 + 2 5, म्हणजे किती आलं आपला आन्सर 5 मीटर 10 सेंटीमीटर. ओके, सो टोटल हाऊ मच क्लॉथ डीड शी बाय इन ऑल. सो शी बाय 5 मीटर्स 10 सेंटीमीटर टोटल क्लॉथ. अगदी सोपा प्रश्न होता, काय शुल्लक प्रश्न होता. चला पुढे पाहूया. अ वॉटर टँक होल्ड्स 125 लिटर्स ऑफ वॉटर. इफ 97 लिटर्स 500 मिलीलिटर्स ऑफ वॉटर इज यूज, हाऊ मच वॉटर रिमेन्स इन द टँक. अगदी सोपा आहे हा सुद्धा. सो लिटर्स आणि मिलीलिटर्स. ओके, सो 125 टोटल आहे 125. आता मिलीलिटर्समध्ये काही नाही, आपण इथे 0 0 0 3 0 लिहू शकतो. सो 97 लिटर्स 500 मिलीलिटर्स. ओके, मायनस करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. तर स्टुडंट्स त्याच्यामधून 0मधून 500 जात नाहीत, आपण काय करणार इथून कॅरी घेणार. आता इथे 125, तर इथे किती राहिले, इथे राहतील 124. आपण त्याला काय केलं, एक तिकडे दिला, किंवा तुम्ही डायरेक्टली असंही सॉल्व करू शकता. म्हणजे 5मधून इथे 4 गेले, आपण इकडे शिफ्ट केला तर सो वी गेट 1000 हिअर. ओके, आपल्या इथे 1000 मिळतील. तर 1000 - 500 होतात 500. सो वी राईट डाऊन 500. आता 4मधून 7 तर जात नाही, आपण इथून 1 घेणार कॅरी. तो आता इथे आले 14. सो 14 - 7 होतील 7. आणि 1मधून 9 जात नाही, म्हणून इथे आले 0, इथे आले 11. सो 11 - 9 होतात 2. सो वी गेट 27 लिटर्स अँड 500 मिलीलिटर्स. ओके, सो त्यांनी विचारलं होतं की हाऊ मच वॉटर रिमेन्स इन द टँक. सो वी राईट डाऊन हिअर. सो 27 लिटर्स 500 milliliters water remains in the tank. ओके, सो आय थिंक हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. आता आपण लगेच पुढचा प्रश्न पाहूया. नेक्स्ट आहे,
Harminder bought 57 kg 500 grams of wheat from one shop and 36 kg 800 grams of wheat from another shop. How much wheat did he buy all together? त्याने टोटल किती आहे? आता हा सुद्धा ॲडिशनचाच क्वेश्चन आहे. हरमिंदरनी वीट एवढं बाय केलेलं आहे शॉपमधनं आणि एवढं त्यांनी वीट फ्रॉम अनदर शॉपमध्ये केलेलं टोटल काढायची आहे. सो के जीच्या खाली के जी, ग्राम्सच्या खाली ग्राम्स, 57 नॉलेज ग्रोथ म्हणजेच के जी. ठीक आहे, शॉर्ट फॉर्म नॉलेज ग्रोथचा शॉर्ट फॉर्म के जी आहे की नाही, डोकं आहे की नाही, किलोग्रामचा असता. आता तुम्ही म्हणाल काय चाललं आहे. सो 500 इथे लिहूया. सो 36 इथे आणि 800 इथे ॲडिशन करूया. 0ला 0, 0ला 0, 8 आणि 5 होतात किती बरोबर? 8 आणि 5, 8 आणि 5, 8 आणि 5 13. ओके, सो इथे 3 आपण इथे लिहिणार, 1ला आपण इकडे कॅरी देणार, कारण इथे 1300 म्हणजेच 1000 प्लस 300. 1000ला आपण कन्वर्ट केलं 1 kgमध्ये. सो 1 kg प्लस 300 आपण 1 kg तिकडे शिफ्ट करून द्या बाबा, जाऊ तिकडं. सो 1 + 7 8, 8 + 6 14, सो 4 आले, 1 कॅरी. 5 + 1 6, 6 + 3 9, 94 kg 300 grams. ओके, सो हाऊ मच wheat did he buy all together? सो ही बाय हरमिंदर बाय 94 kg 300 grams wheat all together. अरे काय सोपे प्रश्न आहेत, काय अवघड नाही याच्यामध्ये. हां, पुढचा 16वा प्रश्न आहे. लय प्रश्न दिसत आहे याच्यामध्ये. रेनू टूक पार्ट इन 100 मीटर रेस. शी ट्रिप्ड अँड फेल आफ्टर रनिंग 80 meters 50 centimeters. हाऊ मच डिस्टन्स डिड शी हॅव लेफ्ट टू रन? जसं आपण रोडचा क्वेश्चन सॉल्व केला तर तसाच सेम आहे, फक्त इथे युनिटमध्ये पाहिजे तुम्हाला लक्ष. इथे माहिती पाहिजे की किती मीटर्स म्हणजे किती सेंटीमीटर्स असतात, तसंही तुम्हाला व्यवस्थित कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ठीक आहे, सो मीटर्स आणि सेंटीमीटर. आता सेंटीमीटरमध्ये 2 घरं असतात, लक्षात ठेवायचं आहे. सो 100 मीटर्स, आता थोडं मी खाली लिहितो जरा. ठीक आहे, सो 100 मीटर्स आणि इथे सेंटीमीटरमध्ये 2 0 येतील आणि इथे आहे 80 मीटर्स आणि इथे 50 सेंटीमीटर. आता 0मधनं 50 तर मायनस होत नाही, आपण काय करणार, इकडनं एक शिफ्ट करणार तिकडे. सो 99 मीटर इथे राहिले, 1 मीटरला मी तिकडे दिलं म्हणजे इथे 100 सेंटीमीटर आलं आणि इथे सबट्रॅक्शन करायचं आहे. सो 100 सेंटीमीटर मायनस 50 50 सेंटीमीटर. 99 - 80 किती होणार? सो 9 - 0 9, 9 - 8 1. सो 19 मीटर्स 50 सेंटीमीटर्स लेफ्ट राहिलेला आहे. सो हाऊ मच डिस्टन्स? सो 19 meters 50 centimeter distance she have left to run. सोपा होता. चला पुढे नेक्स्ट वन. अ सॅक हॅड 40 kg 300 grams ऑफ व्हेजिटेबल. एक बॅग आहे त्याच्यामध्ये 40 किलो 300 ग्राम्स व्हेजिटेबल आहे. देअर वेअर 17 kg 700 grams पोटॅटोज, 13 kg 400 ग्राम कॅबेज अँड द रेस्ट वेअर ऑनियन. शिल्लक राहिलेले ऑनियन्स आहे, कांदे आहेत. व्हॉट वॉज द वेट ऑफ द ऑनियन? बघा आता त्यांनी हा प्रश्न जो आहे त्यांनी फिरून विचारला आहे. आधी काय करावं लागेल, टोटल त्यांनी वेट दिलेलं आहे. बॅगचं वजन आहे 40 किलो 300 ग्राम्स. ठीक आहे, सो 40 kg 300 ग्राम्स हे आहे पूर्ण बॅगेचं वजन. ओके, सो जर मी अज्युम केलं ही माझी बॅग आहे आणि ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक ही गोष्ट आहे, ही एक गोष्ट आहे. म्हणजेच काय बघा, इथे पोटॅटोज आहे, ते पोटॅटोज, हे आहे कॅबेज आणि हे आहे ऑनियन्स. ओके, आता पोटॅटोज आहे इथे किती 17 किलो 700 ग्रॅम्स. ओके, तो 17 kg 700 ग्राम्स. इथे आहे 13 किलो 400 ग्राम्स. आपल्याला ऑनियन शोधायचं आहे, म्हणजे काय करावं लागेल, ह्या दोघांची ॲडिशन करावं लागेल. ही ॲडिशन आपण ह्याच्यातनं सबट्रॅक्ट केली तर आपल्याला ऑनियन मिळेल. सोपं आहे, बरोबर, काय डोकं लावायची गरज नाही जास्त. सो आपण आधी टोटल काढून घेऊया यांची. सो 17 kg. आता के जीच्या खाली के जी, ग्रामच्या खाली ग्राम्स, थोडंसं बारीक बारीक लिहितो मी जरा इथे. 17 किलो 700 ग्राम्स आणि 13 किलो 400 ग्राम्स ॲडिशन. हे आहे पोटॅटोज, बटाटे, कांदे, कॅबेज. ठीक आहे,
सो 0 0 7 आणि 4 होतात 11. सो इथे 1 आला, 1 कॅरी फॉरवर्ड. 7 + 1 8, 8 + 3 अगेन किती होतात इथे 11 होतात. सो 1 आला इथे, 1 इथे, 1 + 1 2, 2 + 1 3. सो 31 kg 100 ग्राम्स आलेलं आहे टोटल पोटॅटोज आणि कॅबेजचं वजन. सो ऑनियन्स वेट इज इक्वल टू काय करायचं आहे, जे टोटल बॅगचं वजन आहे त्याच्यातनं मायनस करायचं आहे. सो अगेन इथे के जी लिहूया आणि इथे ग्राम्स लिहूया. आता 40 किलो 300 ग्राम्स आणि 31 किलो 100 ग्राम. आता सोपं दिलं आहे बाबा त्यांनी, 300 मोठा आकडा दिला आहे. सो 0 0 2 इथे आले 10, इथे आले 3, 10 वजा 1 9 आणि इथे 0. सो 9 किलो 200 ग्राम्स. ओके, सो वेट ऑफ टोटल, सो वेट ऑफ ऑनियन्स इज 9 kg 200 ग्राम्स. ओके, सोपा होता येणार प्रश्न. चला पुढचा प्रश्न पाहूया. नेक्स्ट आहे, वन डे गुरमिंदर सिंग वॉक 3 किलोमीटर्स 750 meters अँड परमिंदर सिंग वॉक 2 kilometers 825 meters. हू वॉक फर्दर अँड बाय हाऊ मच. ओके, त्यांनी विचारलं आहे हू वॉक फर्दर म्हणजे कोणी जास्त डिस्टन्स हे केलेलं आहे, जास्त चाललेलं आहे बुवा, आणि किती म्हणजे सबट्रॅक्शनचं आहे. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच कळतं की गुरमिंदरने जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे आणि कसं ते सबट्रॅक्शनने काढायचं, याच्यात मायनस, तो मायनस केलं की आपल्याला ते डिफरन्स त्याच्यामध्ये मिळून जाईल. ओके, समजलं, याच्यात काही अवघड आहे का नाहीच. ठीक आहे, चला. सो आपण इथे लिहूया, इथे काय लिहायचं, किलोमीटर्सच्या खाली किलोमीटर्स, मीटर्सच्या खाली मीटर्स, 3 किलोमीटर्स आणि 750 कारण हा मोठा आकडा आहे. 2 इथे, 825 इथे, सबट्रॅक्शन. ठीक आहे, 0 - 5 होतात का रे, नाही. आता 750 हा छोटा नंबर आहे 825पेक्षा. आपण काय करूया, इथून घेऊया, इथे 2 राहिले आणि ते आले 1750. ठीक आहे, आपण 1 किलोमीटर्सला इकडे शिफ्ट केल्यानंतर मीटर्समध्ये आलं की ते 1000 मीटर्स होतात. तो 1000 मीटर्स प्लस 750 1750. सो 0 - 5 नाही तर 10 - 5 इथे 5 आले, इथे आले 4. सो 4 - 2 2, 17 - 8. ओके, तो 17 - 8 होणार, इथे 8 9 येतात. ओके, सो 925. ओके, सो इथे आले 2 - 2 0. सो गुरमिंदर वॉक मोर बाय, आन्सर असा लिहूया आपण, म्हणजे आपल्याला कळलं की गुरमिंदरने जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. सो गुरमिंदर, ए रे बाबा, गुरमिंदर वॉक मोर बाय 925 meters. ठीक आहे, चला. नेक्स्ट वन आहे 19. सुरेश बॉट 3 kg 250 grams ऑफ टोमॅटोज, 2 kg 500 grams ऑफ पीस अँड 1 kg 750 grams ऑफ cauliflower. ओके, सो हाऊ मच वॉज द टोटल वेट ऑफ व्हेजिटेबल्स ही बॉट. बघा, त्यांनी काय केलं आहे, 3च ॲडिशन करायचे, काय घाबरायचं नाही. ओके, सोपं आहे, जास्त घाबरून नाही जायचं. सो इथे के जीला के जी, ग्राम्सला ग्राम्स आणि 3 kg 250 grams, 2 किलो 500 grams, इथे 1 किलो 750 ग्राम. चला ॲडिशन, 0ला 0 0 0, 5 + 5 0, 1 कॅरी, 5 + 3 1 + 2 3, 3 + 5 8, 8 + 7 होतात 15. सो 5 आला इथे, 1 कॅरी देऊया. सो 3 + 1 4, 4 प्लस, कारण इथे काय झालं, आपलं 3 प्लेसेस आपले संपले, ग्राम्सचे 3च प्लेसेस असतात. ओके, कारण आता ही कसं, काहींना प्रश्न पडला, आपण लेक्चरमध्ये पण पाहिलेलं आहे, जेव्हा तुम्ही 999 वरती येता, पुढचा नंबर तुम्ही लिहिता, तेव्हा तो काय होतो, 1000 होतो. तेव्हा एक इकडे आपण शिफ्ट करून देतो, म्हणून 3 प्लेसेस आपण इथे लक्षात ठेवतो. ठीक आहे, ही गोष्ट आपण लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलेली आहे. सो इथे 3 + 1 4, 4 + 2 6, 6 + 1 7, तर 7 kg 500 grams. सो टोटल वेट ऑफ व्हेजिटेबल्स इज 7 kg 500 grams. सोपं होतं ना, काय अवघड होतं का नाही. ठीक आहे, तर स्टुडंट्स नेक्स्ट पाहूया. जरा मोठा प्रश्न दिसतोय पण अगदी सोपा आहे. जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती आणि नागपूर लाय सिरियली ऑन अ सर्टन रूट. ओके, आता सिरियली आहे म्हणजे एकाच लाईनीमध्ये आहेत. द डिस्टन्स बिटवीन अकोला अँड
दीज अदर प्लेसेस आर गिवन. ओके, म्हणजे अकोलापासून किती डिस्टन्स आहे, याच्या अकोलापासून हे किती डिस्टन्सवरती आहे, त्याच्यापासून ते किती आहे असं दिलेलं आहे. यूज देम टू मेक वर्ड प्रॉब्लेम अँड सॉल्व द प्रॉब्लेम. ओके, आपल्याला काय करायचं आहे, हे वर्ड प्रॉब्लेमसाठी आपल्याला बनवायचं आहे. त्यांनी दिलेले अकोला ते अमरावती 95 किलोमीटर्स आहे. अकोला ते भुसावळ 154 किलोमीटर्स आहे. अकोला ते नागपूर 249 किलोमीटर्स आहे. अकोला ते जळगाव आहे ते 181 किलोमीटर्स. ठीक आहे, आता पहा, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर सिरियली आहे, त्याच्यामुळे एकाच लाईनीमध्ये लिहायचे. आता इथे लिहूया जळगाव, जे फॉर जळगाव, बी फॉर भुसावळ, ए फॉर अकोला, ए फॉर अगेन अमरावती, ए एम लिहूया. ठीक आहे, आणि नागपूर, इथे नागपूर आलं. ठीक आहे, हे सिरियली आहे. त्यांनी काय दिलं आहे, अकोला ते अमरावती, अकोला ते अमरावती आहे 95 किलोमीटर्स. ठीक आहे, अकोला ते भुसावळ हे आहे 154 किलोमीटर्स. अकोला ते नागपूर म्हणजे हे डिस्टन्स आहे 249 किलोमीटर्स. अकोला ते जळगाव, अकोला ते जळगाव हे आहे 181 किलोमीटर्स. समजलं ना? असं जरा मॅप जर काढला ना मस्तपैकी लक्षात लगेच येतं. आता त्यांनी काय केलं, आपल्याला प्रश्न पण बनवायचे आहेत. ठीक आहे, बनवाल ना तुम्ही प्रश्न, येईल ना तुम्हाला बनवायला? ठीक आहे, काय करायचं, तुम्हाला प्रश्न त्यांनी बनवायला सांगितले आहेत. डिस्टन्स बिटवीन अकोला अँड दीज ऑर द प्लेसेस आर गिवन बिलो. यूज देम टू मेक वर्ड प्रॉब्लेम्स अँड सॉल्व द प्रॉब्लेम्स. ओके, याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही काय करणार इथे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन अकोला ते आता जळगाव दिलं ना, भुसावळ दिलेलं आहे, काय करूया इथे अमरावती ते भुसावळ असं करा. फाइंड द डिस्टन्स बिटवीन अमरावती अँड भुसावळ, ह्या दोघांचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे 154 प्लस 95 तुम्ही असं शोधू शकता. ओके, असंही न्यूमेरिकल शोधलं तरी काय हरकत नाही आहे. ठीक आहे, असं वर्ड प्रॉब्लेम बनवू शकता. किती तुम्हाला बनवायचे तेवढे तुम्ही बनवा. ओके, भुसावळ ते अमरावती, भुसावळ ते नागपूर, नागपूर ते जळगाव, टोटल डिस्टन्स किती आहे, किंवा जळगाव ते अमरावती, जळगाव ते अकोला तर दिलेलंच आहे. असं तुम्ही वेगवेगळे असं तुम्ही कॉम्बिनेशन करून न्यूमेरिकल्स फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, बनवू शकता. आता यूज देम टू मेक वर्ड प्रॉब्लेम, त्यांनी किती बनवायचे असं सांगितलं, एकच तुम्ही बनवलं तरी काही हरकत नाही आहे. ओके, सो आपण लिहूया इथे फर्स्ट क्वेश्चन, आपण लिहूया इथे what is the distance between distance between जळगाव ते अमरावती. ओके, सो जळगाव टू अमरावती कसं करणार, जळगाव ते अमरावती कसं करणार, कारण जळगाव ते अकोला आपल्याला माहिती आहे आणि अकोला ते अमरावती माहिती आहे. सो इथे आपण लिहूया, सो डिस्टन्स, टोटल डिस्टन्स. ओके, सो टोटल डिस्टन्स बरोबर. ओके, तर मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिले डिस्टन्स. इथे काय करा, जळगाव टू अमरावतीसाठी आपल्याला जळगाव टू अकोला प्लस अकोला टू अमरावती, म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स दोघांचे ॲडिशन टू अमरावती. सांगा बरं, हे आहे 181 किलोमीटर्स आणि प्लस अकोला ते अमरावती आहे 95. ठीक आहे, सो 5 + 1 6, 8 + 9 होतात 17, सो 7 आला इथे, 1 कॅरी, सो 1 + 1 2, सो 276 किलोमीटर्स. तुम्ही ते फायनल लिहू शकता. सो टोटल डिस्टन्स बिटवीन जळगाव टू अमरावती इज 276 किलोमीटर्स. सो तुम्ही असाही क्वेश्चन बनवू शकता. अजून एक क्वेश्चन तुम्हाला जर कोणता अजून बनवायचा असेल तुम्ही बनवू शकता. असाच बनवायचा असं काही नाही आहे, हे तुम्हाला पूर्णपणे फ्रीडम आहे, तुम्हाला जो क्वेश्चन वाटतो तुम्ही बनवा. आता व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन, जर मी असं म्हटलं डिस्टन्स बिटवीन अमरावती ते नागपूर. ठीक आहे, बघा बिटवीन अमरावती टू नागपूर कसं शोधणार. आता माझ्याकडे अकोला ते नागपूर डिस्टन्स आहे आणि अकोला ते अमरावती आहे. मला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं. काय करायचं आहे, अकोला ते नागपूर मायनस अकोला ते अमरावती, म्हणजे अमरावती नागपूर मिळेल. सो बघा, अकोला ते नागपूर, अकोला टू नागपूर हा सेकंड आहे, मायनस अकोला ते अमरावती. ठीक आहे, किती आहे, अकोला ते नागपूर आहे 249, सो 249 मायनस अकोला ते इथे अमरावती 95, सो इथे 95 आले, मायनस करा 249 मायनस 95, 9 - 4 5, इथे 9 - 5 4 होतात,
आणि 14 - 9 किती होणार, इथे 5 होणार आणि 154 या ठिकाणी आलास. ठीक आहे. सो द डिस्टन्स बिटवीन अमरावती ते नागपूर आहे 154 किलोमीटर्स. अगदी सोपं होतं की नाही, की अवघड होतं का? जस्ट तुम्हाला क्वेश्चन समजवताना क्वेश्चन बनवून तुम्हाला लिहायचं होतं. तुम्हाला पाहिजे तेवढे क्वेश्चन तुम्ही ते बनवू शकता. चला पुढे पाहूया. कंप्लीट द फॉलोविंग टेबल अँड प्रिपेअर द टोटल बिल. ठीक आहे. हा क्वेश्चन नंबर होता आय थिंक 21 आहे ना. सो आय थिंक हा 21 आहे, ते मिसिंग झाला आहे. ठीक आहे. 21 जेवढा आहे तो बघून घ्या तुम्ही. तर काय करायचं आहे, पटापट कसं करणार, आता टेबल छानपैकी बनवा तुमच्या बुकमध्ये आणि टेबलमध्येच आपण कॅल्क्युलेट करणार, बाकी डोकं नाही लावायचं. ठीक आहे. सो 2.5 मल्टिप्लाय विथ आता बघा, एका के जीला 1 kg जर 10 रुपये असेल, 2 kgला किती होतील, 10 मल्टिप्लाय विथ 20. तसंच मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे पटापट. सो 2.5 मल्टिप्लाय विथ 32 कॅल्क्युलेट करा. देन 4.0 मल्टिप्लाय विथ 35. देन 1.5 मल्टिप्लाय विथ 60. देन 3 मल्टिप्लाय विथ 70. देन 7 मल्टिप्लाय विथ 21. 1.5 मल्टिप्लाय विथ 110. ओके, ह्यांची कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे पटापट. आता 2.5 म्हणजेच काय झालं, 2.5 म्हणजे तुम्ही ह्याला 25/10 लिहू शकता ना. सो 25/10 मल्टिप्लाय विथ 32. चला कॅल्क्युलेट करा. इथे बघा 5 इथे होतील 2 1 जा, म्हणजे काय केलं मी, दोन्हीला 32ला पण 2ने डिवाईड केलं आणि 10ला पण जर 2ने डिवाईड केलं, बघा बरं, तर काय होणार, इथे 16 2 32 आणि इथे 5. ठीक आहे. सो 5 1 जा 5 5 जा 16 5 80. सो या ठिकाणी 80 रुपये आले. ते आपण इथे लिहूया 80 रुपये. सो 80 रुपीज. जर असं नसेल जमत तर असं करा, मी तुम्हाला अजून वेळ सांगतो. ठीक आहे. सो डेसिमल पॉईंट आहे ना, काय घाबरायचं नाही. ठीक आहे, इथे लाईन इथे मारलेली, काही हरकत नाही. ओके. सो बघा 32 मल्टिप्लाय विथ 2.5. डेसिमल पॉईंट किती नंतर आहे, एका नंतर आहे. ठीक आहे. सो 5 2 10, 0 1 कॅरी, 5 3 15 आणि 1 16. 0 लिहूया. बे 4, 3 2 6 इथे आले 0. 6 + 4 0, 1 कॅरी, 6 + 1 7 + 8 80 आले. आता डेसिमल पॉईंट किती नंतर आहे, एका घरानंतर. इथे आहे का, नाही, एका घरानंतर आहे, म्हणजे आपण इथून सुद्धा एका घरानंतरच देणार, म्हणजे 80 आलं या ठिकाणी, म्हणजे आपला आन्सर बनलं 80. समजलं ना, प्रोडक्ट कसं काढायचं, 80 रुपीज आलेलं आहे. चला आता पुढे पाहूया. 4.0 मल्टिप्लाय विथ 35 म्हणजे 4 मल्टिप्लाय विथ 35 करायचं आहे. सो 35 मल्टिप्लाय विथ 4, 5 चोक 20, 2 4 त्रिक 12 आणि 2 12 आणि 2 40, 14. ओके. सो 140, 12 आणि 2 14 होतात, 140. सो या ठिकाणी आले 140. आपण लिहून टाकूया छानपैकी, एका खाली एक लिहायचं, म्हणजे आपल्याला ॲडिशन करायला इझी पडेल. ओके. सो 140. आता 1.5 मल्टिप्लाय विथ 60. बघा 1.5 मल्टिप्लाय विथ 60. आता तुम्ही याला असंही करू शकता की 15 डिवायडेड बाय 10 मल्टिप्लाय विथ 60 असं करा, आणि 15 मल्टिप्लाय विथ 60/10 तुम्ही याचा मल्टिप्लिकेशनमध्ये आपण एक्सचेंज करू शकतो डिनॉमिनेटर. सो कसं, हे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे ना, तो 60/1 असतं. तर 15 मल्टिप्लाय विथ 60 डिवायडेड बाय 10. आता तुम्ही याला डिस्ट्रीब्यूट जर करत असाल 15 मल्टिप्लाय विथ 60/10 असंही लिहू शकता. सो 0 0 कॅन्सल, 15 सक किती होतं तुम्हाला लिहायचं आहे, 15 सक 90 होतात. सो इथे 90 आलं. सो तुम्ही असंही कॅल्क्युलेट केलं तर काय हरकत नाही. सो 90, किंवा जर तुम्हाला त्या वेनी करायचं असेल तुम्ही तसंही करू शकता. कसं बघा, 60 गुणुले 1.5. सो 15 0 15 सक 90. एका डेसिमल पॉईंट नंतर आहे, ते डेसिमल पॉईंट एका घरानंतर द्यायचा, 90 आलं. असंही करू शकता. तर 7 त्रिक 21 इथे आले 210. आता 17 गुणिले 3 210. सो 210. 21 गुणिले 7. ओके, कारण 7.0 म्हणजे तुम्ही ते 7 पण लिहू शकता. तर 7 1 7, 7 2 14, म्हणजे 147 या ठिकाणी आलेला आहे. ओके. सो 147. 1.5 मल्टिप्लाय विथ 110. सो काय करायचं आहे, 1 1 0 मल्टिप्लाय विथ 1.5. डेसिमल पॉईंट थोडा वेळ विसरून जाऊया. 15 0 0, 15 1 15, 5 आले, 1 कॅरी, 15 1 15 1 16. सो डेसिमल पॉईंट एका घरानंतर आहे, तिथे डेसिमल पॉईंट या ठिकाणी येईल. तर 165 या ठिकाणी आलेला आहे. सो देअरफॉर 165
5 या ठिकाणी आपण लिहूया. सो 0 0 0 7 + 5 किती होतात? 7 5 येतात 12. सो 2 आला इथे 1 कॅरी फॉरवर्ड. आता पहा इथे 4 + 6 होणार 10. 10 + 9 + 1 10 हे झाले 20. 20 + 8 + 4 किती होणार? 8 + 4 इथे होता 12 + 1 30 म्हणजे 20 + 13 किती होणार? इथे 3 आणि 3 33 होतात. ओके, सो 3 आले इथे आणि 3 कॅरी फॉरवर्ड. आता ॲडिशन शिकवायची गरज आहे का तुम्हाला रे? येतं ना सगळं तुम्हाला. मग 3 + 1 4 4 + 2 6 6 + 1 7 आणि +8 सो 832 या ठिकाणी आलेला आहे. सो टोटल कॉस्ट किती आहे? 832 आणि हा आपला टेबल पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. ओके, सो आय थिंक हे सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील. या क्वेश्चनमधला हा क्वेश्चन नंबर 21 होता. तर विद्यार्थी मित्रांनो, येथेच आपला हा प्रॉब्लेम सेट संपलेला आहे. खूप मोठा प्रॉब्लेम सेट होता. आय थिंक सगळे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजले असतील, हो की नाही? समजले ना सगळे प्रश्न तुम्हाला? येस. तर विद्यार्थी मित्रांनो, आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.